राज्य उमेद अभियान या बँक कर्ज वाटप मिळवण्यासाठी इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार दत्तात्रय मामा भरणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तर अनुष्काताईंनी इथं समोर बसून घेण्याची कृपा करावी। अनुष्काताई समोर। यानंतर आपल्या संपूर्ण भारत देशाची स्त्री शिक्षणाची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनानं आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय। मान्यवरांना मी विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते स्त्री शिक्षणाची देवता घरोघरी त्या व्यक्तीमुळे एक महिला शिकून आज स्वतःच्या पायावरती उभं राहून कुटुंब चालवते आहे, त्या सावित्रीबाईंमुळे हे सर्व शक्य होऊ शकलं। त्या सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचं पूजन तालुक्याचे लाडके आणि लोकप्रिय आमदार दत्तात्रय मामा भरणे आणि खरोखरच एक डॅशिंग कमी कालावधीमध्ये तालुक्यामध्ये एक वेगळी प्रशासनाची छाप पाडणारे इंदापूर पंचायत समितीचे व्हिडिओ साहेब सचिन खुडे साहेब या दोघांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर तालुका बँक व्यवस्थापक सचिनजी बाबर सर यांच्या शुभ हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होतंय। हो, यानंतर अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण छोटासा एकच सेकंड फक्त एकच मुख्य व्हिडिओ साहेबांना मी विनंती करतो की मुख्य देऊन मामाचा छोटासा सत्कार करावा। आणि मामांना इथं सांगू शकतोय की मी तर बँक ऑफ इंडिया, HDFC, ICICI, PDCC, महाराष्ट्र ग्रामीण बँक या सर्व बँकांचे शाखाधिकारी देखील इथं उपस्थित आहेत आणि आपण सर्वांच्या वतीनं जवळपास 4,04,83,000 रुपयांचा बँकेचे बीज भांडवल आपण या ठिकाणी 112 समूहांना वाटप करतोय। खरोखरच हा सत्कार अतिशय असा आहे। तालुक्याचे लाडके दोन्ही नेतृत्व महिलांसाठी अहोरात्र कष्ट करणारे त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। तर मी विनंती करतो अनुष्काताई यांचा देखील या ठिकाणी सन्मान PM राणी नलोरे मॅडम यांनी करावा, राणी नलोरे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। आजच्या या आपल्या कार्यक्रमासाठी संजय जगताप साहेब सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती इंदापूर, सचिन बाबरसर तालुका बँक व्यवस्थापन इंदापूर, अमित नागदिवे बँक ऑफ महाराष्ट्र इंदापूर शाखा, विनोद जाधव बँक ऑफ इंडिया इंदापूर शाखा, राम चव्हाण बँक ऑफ महाराष्ट्र त्रिकोण शाखा, ब्रह्माजी गरड HDFC बँक ऑफ टेंभुर्णी, सागर माने HDFC शाखा टेंभुर्णी, उदय शिंदे ICICI शाखा इंदापूर, सुयश कदम ICICI शाखा इंदापूर, आनंद थोरात साहेब PDCC शाखा इंदापूर, पंकज श्रीवास्तव बँक ऑफ महाराष्ट्र निमगाव शाखा या सर्व उपस्थित मान्यवरांचा यथोचित असा सन्मान तालुक्याचे डॅशिंग व्हिडिओ साहेब सचिन खोडे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन संपन्न होतोय। पंकज श्रीवास्तव बँक ऑफ महाराष्ट्र निमगाव शाखा, खरोखरच हे सर्व शाखाधिकारी यांनी अहोरात्र कष्ट करून आमच्या तालुक्यातील 112 महिला स्वयंसहाय्याचे फाईल मंजूर पुटअप करून त्यांना मंजुरी पत्र देण्याचं फार मोलाचं असं कार्य या शाखाधिकारी साहेबांनी केलेलं आहे आणि त्याची रक्कम तब्बल 4,04,84,000 रुपये एवढं मोठं कर्ज आज आपले तालुक्याचे लाडके आमदार यांच्या शुभ हस्ते आपण सर्व समूहांना वितरित करतोय। भविष्यात नक्कीच ह्या महिला एवढ्या मोठ्या रकमेतून फार मोठ्या अशा उपजीविका सुरू करून त्यांचा छोटासा व्यवसाय उभा करतील। यानंतर इंदापूर पंचायत समितीचे आपण प्रातिनिधिक इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन खोडे साहेब आपल्या मनोगत व्यक्त करतील। धन्यवाद। उमेद महाराष्ट्र राज्य गावातील जीवनोन्नती अभियान
आणि पंचायत समिती इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि केवळ सर्व बँकर्सच्या सहकार्यामुळे आज हा कार्यक्रम इथं साकार होत आहे। त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारपीठावर उपस्थित तालुक्याचे सन्माननीय आमदार माननीय भरणे साहेब, विचारपीठावर उपस्थित घुमरे साहेब, आपण बसा। विद्यापीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांच्या सहकार्यामुळे हा आपण कार्यक्रम घेऊ शकतोय असे सर्व बँकांचे मॅनेजर आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम इथं पार पडतोय या सर्व आमच्या महिला भगिनी। खर तर या उपक्रमाचं नाव अतिशय सुंदर, चांगलं आहे, उमेद। म्हणजे याच्या नावामध्येच असं की एक उमेद आहे आपल्याला की काहीतरी चांगलं होऊ शकतं। आज जवळपास सर्व खेड्यापाड्यातून आपली घरातली सगळी कामं आटपून हे आमच्या महिला भगिनी आलेले, बरोबर। कार्यक्रमाला थोडा वेळ झाला, त्याबद्दल सन्माननीय आमदार महोदयांनी अगोदर इथं सभागृहात उपस्थित झाल्या आपल्या सगळ्यांकडून तशी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली। आम्हाला सांगितलं की मला उशीर होता, आपण काढला आणि एवढं मोठं मन मान्य आमदार महोदयांनी दाखवलं। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय थोडक्यात मी प्रस्तावना करेन। जिथं आपल्याकडं पुरुष प्रधान संस्कृती आहे की माणसं कामाला जातात, व्यवसाय असेल तर माणसं करतात आणि मग दोन पैसे कमावून घरात आणतात आणि मग त्यांनी सांगतात की असं करा तसं करा। ही जी जुनी पद्धत आहे ती कुठेतरी मागे पडून महिला आमच्या नोकरीला जाऊ शकत नाही, स्वतःचा व्यवसाय करू शकत नाही। तर त्याच्यावर काय उपाय? तर महाराष्ट्र शासनाने उमेद अभियानाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्याच गावात कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही, तुम्ही तुमच्या गावात समान विचारांच्या महिला भगिनी एकत्र या, तुमचा गट स्थापन करा, त्याच्या बैठका चांगल्या घ्या। सुरुवातीला प्रत्येकी 100-200 रुपयाची जी बचत तुम्हाला शक्य आहे ती करा, आपापसात फिरवा आणि त्याच्यानंतर तुमचे 3 महिने 6 महिने झाले की मग मात्र तुम्हाला शासन पुढचा निधी, मग ते सीआयएफच्या माध्यमातून असेल, खेळत्या भांडवलाच्या माध्यमातून असेल, अगदी 30,000, 50,000, 1 लाख आणि त्याच्याही पुढे जर बचत गट चांगलं काम करत असेल तर मग मात्र बँक लिंकेजच्या माध्यमातून 1 लाख रुपये, 2 लाख रुपये आणि तोच बचत गट चांगल्या पद्धतीने जर काम करत असेल, एखादी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी जर तयार करत असेल तर त्या बचत गटांना आपल्याकडे, मला मान्य आमदार महोदयांना सांगायला नक्कीच आवडेल की आपल्याकडे पळसदेव आणि संसद या 2 ठिकाणी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्याच्या 2 आपल्याकडे स्थापन झालेले, त्यांचं काम त्यांना 53 लाखांचं कर्ज या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणार आहे। जिथं आज आपण बघतोय समाजामध्ये कोणी कुणाला 2 रुपये 50-100 रुपये देत नाही। शेतकरी उत्पादक कंपन्याचं कोण काम बघतंय? अनेकदा गोष्टींवर जर आपण प्रक्रिया करू शकलो तर सुरुवातीला जे 2-5 लाखांचे कर्ज मिळते त्याची मर्यादा सुद्धा वाढवून अतिशय चांगल्या पद्धतीने काम आपण त्या ठिकाणी करू शकतो। हे करत असताना फक्त मान्य आमदार महोदय त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगतील की पैशाचा वापर कसा करावा, कशा पद्धतीने ते वाढवावे, परंतु या ठिकाणी मला एवढंच सांगायचं की आमच्या महिला शासनाची भूमिका राहिलेली आहे आणि खरंच मला एक आनंद आहे। पूर्वीचे महिला बचत गट, जे बचत गट पूर्वीचे महिला बचत गटाच्या नावावर पैसे कर्ज काढून जे बचत गट पुरुषांच्या हातात देणारे ते बचत गट, आणि आताचे बचत गट महिलांच्या नावावर काढून महिलांना देणारे बचत गट कुठले असेल तर ते आताचे बचत गट आहेत। त्यामुळे निश्चित प्रकारे एक आम्हाला अभिमान आहे, एक गर्व आहे की तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून आज खूप चांगलं काम करताय, नवीन नवीन व्यवसाय सुरू करताय, नवीन नवीन बचत गटाच्या माध्यमातून तुमच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करताय।
महिला बचत पूर्वी घटक बंद का पडायचे, पूर्वी चालत का नव्हते, तर व्हिडिओ त्याला एकच कारण होतं, महिला बचत गटाच्या नावावरती कर्ज काढून ते कर्ज आम्ही घेत होतो. आम्ही म्हणजे कोण घेत होतो? पुरुष घेत होतो. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, हे पैसे सरकारने तुम्हाला दिले, सरकार बँका आहेत तुम्हाला मदत करताय, तुम्ही हे पैसे पुरुषांच्या हातात, ठीक आहे त्यांना इतर व्यवसाय इतर अनेक काय ठीक आहे, पण हे पैसे हे तुम्ही उपयोग करा, तुम्ही सोबत करा. मी जर तुम्हाला सांगतो, तुम्ही जर शाम एकदम व्यवस्थित जर केलं, तुमच्या बचत गटाचं काम व्यवसाय नवीन सुरू केले, तुम्ही स्वतः पायावरती उभा राहिला, 5-10 वर्षांनी अशी वेळ येईल, आज तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला कुठं काय खर्च करणं म्हटलं तर नवऱ्याला पैसे मागावे लागतात. वेळ अशी आली पाहिजे, 10 वर्षांनी बचत करण्याचा आमचा एकच उद्देश आहे की अशी वेळ आली पाहिजे, नवऱ्याला बायकांना पैसे मागायला यायला पाहिजे, अशी वेळ तुम्ही आणा. इतकं तुम्ही स्ट्रॉंग बना, हिमतीवान व्हा, तुमच्या ताकद तुम्हाला सरकारने तुम्हाला ताकद दिलेली आहे, त्याचा उपयोग करा. ही सगळी टीम आमच्या सीआरपी ताई असतील, त्यांच्या सगळ्या खालच्या मदतनीस, त्यांच्या सहकारी असतील, गटप्रमुख असतील, तुमच्या त्याच्या अधिकारी सगळे ही मंडळी तुम्हाला मदत, सगळे मंडळी तुम्हाला सगळी मंडळी मदत करतायत. पंचायत समितीचे आमचे अधिकारी असतील, हे सगळे तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आहे. याचा उद्देश आहे की तुम्ही सगळ्यांनी ही करा. तुम्हाला माहिती असेल सरकारचा उद्देश एकच राहिलेला आहे, मला माहित नाही सरकारने आता ओळखलंय की महिला भगिनींना जर आपण मदत केली, सहकार्य केलं, स्ट्रॉंग केलं, कदाचित तुम्हाला माहिती आहे की मागच्या बजेटमध्ये जे धोरण झालं, जे सरकारने बजेट सादर केलं, तिथं फक्त महिला भगिनी समोर ठेवून केलं. लाडकी लेक योजना, मुलगी आहात, कोणाच तरी बहीण आहात, कोणाच तरी आई आहात, हा मुलगा आणि मुलगी भेदभाव कशासाठी की नेहमी मग तुम्ही तुमचं काय असतं, सासूचं आहे का, आईचं आहे का, नवऱ्याचं आहे का, किती दिवस मुलगा असू नाही तर मुलगी, शेवटी मी तर नेहमी म्हणतो मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. तर हा भेदभाव कशासाठी करता, हा भेदभाव तुम्ही अनेक ठिकाणी मुली काम आज तुम्ही बचत करण्याच्या माध्यमातून काम करता का, तुम्ही चांगलं काम करत नाहीये. आज जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुली चांगलं काम करतायत, अधिकारी पण काम करतायत, महिला चांगलं काम करतायत. त्यामुळे निश्चित प्रकारे महिलांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, महिलांच्या पाठीवरती शाबासकी टाकली पाहिजे. मग सरकारचं धोरण आहे आणि त्यामुळे हा भेदभाव तुम्ही बंद करा. आपण सगळेजण बंद करूया, मुलगा मुलगी भेदभाव बंद करूया. ज्याप्रमाणे मुलगा मुलगी भेदभाव करायला जबाबदार ही मंडळी आहेत ना, ही मंडळी त्याच्यात दुप्पट जबाबदार तुम्ही आहात. तुम्ही हा भेदभाव तुम्ही करता, तुम्ही समजून सांगा. शेवटी मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, हा भेदभाव निश्चित प्रकारे कमी झाला पाहिजे. आज तुम्हाला मी सांगतो, आम्ही नेहमी म्हणतो आईचं, बहिणीचं, लेकीचं जे प्रेम असतं ते वेगळं असतं आणि महिलांची माया हे वेगळी असते. तुम्ही प्रामाणिकपणे सांगतो, दवाखान्यामध्ये मी तुम्हाला आता नेहमी प्रत्येक ठिकाणी माझी भाषणं ऐकली असतील. दवाखान्यामध्ये जा, कुठं जा, दवाखान्यामध्ये एखाद्या घरची आई आजारी पडली, भाऊ आजारी पडला, वडील आजारी पडले, कोण असतो? लेकच असतं. या ठिकाणी आणलेले आहेत. यानंतर हस्ते बँक ऑफ महाराष्ट्र एक ओके